तहसीलदार कार्यालय पन्हाळा व मंडलाधिकारी कार्यालय बाजार भोगाव यांच्या वतीनं शुक्रवारी 15 मे रोजी बाजार भोगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। शिबिरात शासनाच्या विविध योजनांच्या विषयी माहिती व विविध दाखल्यांचं वाटप केलं जाणार आहे। तरी परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन महसूल नायब तहसीलदार विजय जाधव यांनी केलं। बाजार भोगाव येथे आज आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। समाजातील वंचित घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। शिवतेज मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता होणाऱ्या शिबिराचं उद्घाटन आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते होणार असून प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे उपस्थित राहणार आहेत। आढावा बैठकीला मंडलाधिकारी नलिनी मोहिते, ग्राम महसूल अधिकारी चंदू म्हसवेकर बाजार भोगाव, वसीमराज मुल्ला किसरूळ, राजाराम चौगले कोलिक, शरद पाटील कसबा बोरगाव, सुनंदा माणे काटे भोगाव, राणी सुतार पहाळीतर्फ बोरगाव, सर्व महसूल सेवक, वन कर्मचारी, कृषी अधिकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, वन कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील, महाई सेवा केंद्र चालक, रेशन धान्य दुकानदार, महावितरण कर्मचारी आदी उपस्थित होते। शिवाजी महाराज महाराष्ट्र अभियान टप्पा क्रमांक 1 संपूर्ण जिल्हाभर राबवलं जात आहे। त्याच पद्धतीनं पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव येथील शिवतेज हॉलला 15 मे 2026 रोजी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात विविध लाभाचे वाटप, सर्वच विभागातील लाभाचे वाटप करण्यात येणार आहे। तरी महसूल कार्यालयाकडून मी सर्व भागातील लोकांना विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित राहून आपले लाभाचे वाटप जे होणार आहे त्याचा लाभ घ्यावा। त्या ठिकाणी आपण विविध जातीचे दाखले असो, उत्पन्न दाखले, डोमासाईल असो, या कृषी विभागाचे यांत्रिकरणाचे जे साहित्य आहे ते वाटप असो, आरोग्य विभागामार्फत आपण भागातील लोकांचे पॅरेंटची तपासणी असो, आभा कार्डचे वाटप असो, वन विभागामार्फत देणारे विविध लाभ असो, लाडल्या बहिणीची आपल्याला जी काही KYC पेंडिंग आहे तीसुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल। आधार कार्डनुसार काही नावामध्ये करेक्शन असेल, अपडेशन असेल, हे सुद्धा पूर्ण केले जाईल। महसूल विभागामार्फतसुद्धा सातबारे वाटप असो, व्यापाराचे वाटप असो, अशा विविध योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माननीय आमदार महोदय यांच्या उपस्थितीत माननीय विभागीय पन्हाळा तहसील कार्यालय पन्हाळा तहसीलदार पन्हाळा यांच्या वतीने राबवला जाणार आहे। तर सर्वांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ घ्यावा ही मी महसूल परिवारातर्फे आपणास विनंती करतो। तरी प्रत्येक लाभार्थ्याला हे आपल्या कार्यालयामार्फत लाभ देत असतात, पण हा जी योजना आहे महाराजस्व अभियान, यामध्ये एकाच छताखाली सर्वच लाभ एकत्र दिले जातात। पन्हाळा तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये हे अतिशय चांगल्या पद्धतीनं हजारोच्या संख्येने लाभार्थी उपस्थित राहून त्यांना लाभ दिलेला आहे। असाच प्रतिसाद या ठिकाणी सुद्धा बाजार भोगाव या मंडळामध्ये देखील मिळेल, जेणेकरून एखाद्या लाभार्थ्याला या लाभाची माहिती नाही आणि त्यांना तो लाभ मिळाला तर त्याच्या चेहऱ्यावरचे जे येणारे समाधान आहे तो खूप मोठं त्या कार्यक्रमाचं फलित झालं असं आम्ही मानतो। आपल्याला माहिती आहे की मामलेदार कोर्ट ॲक्ट 5(2) असो किंवा सर्वबांधव रस्ता मागणी 143 कलमाखाली आपण दिली जातो, किंवा जे रस्ते नकाशाला नोंद आहेत पण वर्षानुवर्षे ते रस्ते बंद झालेले आहेत काही स्थानिक शेतकऱ्यांच्या अतिक्रमणामुळे। तर मुख्यमंत्री बळीराजा पालंद रस्ता योजना या अंतर्गत किंवा पालकमंत्री पान रस्ता योजना या अंतर्गत आपण या शिबिरामध्ये सुद्धा काही लोकसहभागातून स्वतःहून लोक अतिक्रमण काढायला तयार झालेले, त्यामुळे तो रस्ते ओपन होणार आहेत। काही मध्ये स्वतः तहसीलदार महोदय यांनी आदेश देऊन जे अतिक्रमण केलेलं आहे ते पूर्ण करणार आहोत। म्हणजे यामुळेच महाराष्ट्र शासनाने जो राबवलेला जो उपक्रम आहे त्यामध्ये वर्षानुवर्षे वाटेसाठी शेतकऱ्यांमध्ये होणारे वाद 100% कमी होतील आणि शेतकऱ्याला आपला शेतमाल वाहून नेण्यासाठी अधिक सोयीचा ठरणार आहे। तर यासाठी सुद्धा लोकांनी पुढे यावं आणि पालंद रस्ता मोकळा करण्यासाठी, अतिक्रमण काढून घेण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं असं मी या वतीनं आवाहन केलं।